नमस्कार. मी घेऊन आली आहे पुढचा चॅप्टर 4. सुरुवात करूयात. लेट्स बिगिन. सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्यांच्या आयुष्यातला सर्वात अपमानास्पद क्षण कोणता? आपलाही वापर केला जातो हे सांगणारा क्षण. सायरानं उल्लेख केला आणि ओंकारनाथ अस्वस्थ झाले. त्यांचं कामात लक्ष लागेना. आपण अस्वस्थ आहोत. याचा अर्थ सायराच्या बोलण्यात तथ्य आहे. जे आपल्याला जाणवलं नाही ते तिनं ओळखलं. याचा अर्थ ती आपल्यापेक्षा हुशार आहे. नो. मुंबईच्या बसेसमध्ये बसायला जागा मिळणारी माणसं जेवढे पैसे खर्च करतात तेवढेच पैसे उभाने प्रवास करणारेही भरतात. आणखी वेगळा समान नागरी कायदा कशाला हवा? अचानक एखादा बसलेला माणूस उठतो म्हणून एखाद्या कोळणीला जागा मिळते. याचा अर्थ कदाचित तिच्या मागं उभ्या असलेल्या एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटपेक्षा तिला बुद्धिमान समजायचं काय? तिला ती जागा दिसणं हा योगायोग. ओंकारनाथ काहीसे स्थिरावले. भगवद्गीतेत कृष्णानं अहंकाराचा इतका निषेध का केला हेच ओंकारनाथांना कधी समजलं नाही. जी गोष्ट कळत नाही तिचा आपण इन्कार करतो. अर्जुन गोंधळलेलाच होता. त्याचा रथ चालवणं सोपं. कृष्णानं केव्हा तरी आपली गाडी चालवावी. 4 हॉर्स पॉवरचा रथ चालवण्याऐवजी 11 हॉर्स पॉवरची फियाट चालवताना नव्या रस्त्यावरचे ताजे खड्डे, वाटेल तसे चालणारे पादचारी, मोकाट गुरं हे सगळं चुकताना कृष्ण गोंधळेल आणि मी त्याला अहंकार असला की कुणाचाही मोठेपणा नाकारून आनंदात कसं राहता येतं हे सांगेन. आयुष्य सोपं आहे. आपला अहंकार ज्यांना खपत नाही अशी माणसं स्वतः अहंकारी असतात. ती आपोआप अंतरावर राहतात. म्हणून आपण मुक्त आणि आपल्यावर जी अवलंबून असतात ती नम्रतेनं वागतात. त्यांचाही उपद्रव नाही. माझा वापर कोणीही करू शकत नाही आणि विनिता तर नाहीच नाही. परस्वाधीन माणसं बलवानांचा वापर कसा करतील? हे सगळं झालं तरीही ओंकारनाथांचं मन शांत होईना. गुन्हा घडलाय पण कोणताही पुरावा मिळेनासा झाला म्हणजे निष्ठावंत पोलीस ऑफिसरला ट्रू बट अनडिटेक्टेडचा शिक्का मारून फाईल बंद करताना ज्या यातना होत राहतात तशी ओंकारनाथांची अवस्था झाली. टेलिफोन ऑपरेटरला कोणताही कॉल जोडून देऊ नको असं सांगून त्यांनी सायराला बोलावलं. तिनं डिक्टेशनच्या अपेक्षेनं पाहिलं. ते काम नाही अशा अर्थाची खूण करीत ओंकारनाथांनी श्वास घेत विचारलं, तुमचा मगासचा कॉमेंट माझ्या लक्षात आला नाही. वाक्य निसटलं आणि ओंकारनाथांना जाणवलं याचा अर्थ कोळीन स्मार्ट ठरली असं होतं. ते घाईघाईनं म्हणाले, म्हणजे समजलंय, पटलं नाही. सायरानं पटकन विचारलं, तुमचं लव्ह मॅरेज? प्रपोज्ड. मला वाटलंच होतं. प्रेम करायला सवडच झाली नाही. सर, ज्याला सवड लागत नाही त्याला जिगर लागते. ओंकारनाथ म्हणाले, जिगर नव्हे, मूर्खपणा म्हणा, डोकं गहाण ठेवणं. अगदी योग्य बोललात. पागल झाल्याशिवाय प्रेम संभवतच नाही. जिथं हिशोब नसतो, विचार नसतो, संयम नसतो तिथंच प्रेमाचा उगम होतो. प्रेम महापुरासारखं असतं. तिथं किनारे हरवतात. जिथं तर्क आहे तिथं स्वतःचा बचाव आला. माणसानं बुद्धी वापरावी पण जगावं मनानं. लग्न झाल्यावर प्रेम करता येत नाही म्हणून कुणी सांगितलं? तुम्ही करता? दिवसातून किमान 2-3दा विनिताला तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही म्हणतो. त्या काय म्हणतात? मी तिचं सर्वस्व आहे असं तीही मला जाता येता म्हणते. ऑब्व्हियसली, सायरा उपवासानं म्हणाली. ओंकारनाथांच्या नजरेचा अर्थ ओळखून ती तिरकसपणे म्हणाली, संसारात असं वारंवार ठसवावंच लागतं आणि तेही सतत, कारण प्रेम संपलेलं असतं. ओंकारनाथांनी पुन्हा पाहिल्यावर सायरा म्हणाली, ज्या गोष्टीची कमतरता आयुष्यात जाणवायला लागते त्याची तूट शब्दांनीच भरून काढावी लागते. एकमेकांना वारंवार दिलासा द्यावा लागतो. मिस सायरा, तुम्ही लग्न केलं नाही अजून, तेव्हा? लग्न म्हणजे सोशल स्टेटस. कोणत्याही अर्जावर मॅरिड की अनमॅरिड ह्यापैकी एक शब्द खोडायला लावणारी स्थिती. मी कुणाचीही पत्नी नाही पण प्रेयसी नक्की आहे. मग पत्नी का झाला नाहीत? पुन्हा तेच सांगावं लागेल. प्रेम नसेल तर पत्नी म्हणजे मंगळसूत्र अडकवण्याचा हँगर. हँगरपेक्षा हँगओव्हर जास्त मौल्यवान दागिना आहे. मी अजून प्रेयसीच आहे. विनिता माझ्यावर प्रेम करीत नाही हे कोणी सांगितलं? माझ्याजवळ पैसा आहे आणि मला पर्सनॅलिटी आहे हे तुम्हीही मान्य कराल. इतरांचं राहू दे. तुम्हाला मी आवडत नाही? मोकळेपणी सांगा. तुम्ही प्लास्टिकच्या फुलांसारखे आहात. व्हॉट यू मीन बाय दॅट? रंग आहे, गंध नाही. आकर्षक आहात, चैतन्य नाही. भले, जिवंत असल्याशिवाय आता आपण बोलत आहोत का? वस्तुत्वानं असणं आणि अस्तित्वानं असणं ह्यात फरक आहे.
मी तुम्हाला आवडतो की नाही इतकंच मला सांगा. मला यापेक्षा मोठी भाषा समजत नाही. बोला. वस्तूंवर, पदार्थांवर प्रेम करणाऱ्या आणि माणसांपेक्षा चैतन्यशून्य गोष्टींवर जीव टाकणाऱ्या माणसांवर प्रेम करू नकोस असं माझ्या गुरूनं मला सांगितलं. तुमचा गुरु कोण? कबीर. कबीर बेदी? या नावापलीकडे तुम्ही जाणार नाही हे मला माहीत होतं. मी भक्त कबीराबद्दल म्हणते. अच्छा, तुमच्या टेबलावरच्या काचेखाली काहीतरी संदेश आहे तोच ना? कबीरानं काय सांगितलं आहे? सायराला बरं वाटलं. ओंकारनाथांना अनेक दिवस जे ऐकवण्याची तिची इच्छा होती ते ऐकवण्याचा क्षण आला होता. आयुष्यात कुणीही कुणाचं नाही हे तिला प्रामुख्यानं सांगायचं होतं. स्वतःच्या वडिलांनी धर्म आणि रूढीचा आधार घेऊन तलाकही घेतला. जाता जाता घेतला होता आणि नंतर 2 बायकाही घरात आणल्या होत्या. स्वतःच्या सुखापल्याड अन्य विचार नाही. ओंकारनाथ जरा वेगळे, पण सगळा जीव जड वस्तूंमध्ये गुंतलेला. जिथं जगत्या दुनियेत रस नाही. त्यापेक्षा बाप बरा. एका बाईवरचं प्रेम उडालं तर दुसरीवर तरी करतो. पंकजनं तसंच केलं का? सगळीच माया. पण त्यातून मिळालेल्या सुखाचा, दुःखाचा, अपेक्षा उपेक्षांचा अनुभव कधीच खोटा नसतो. कोणताच अनुभव नको असेल तर एकला चलो रे हेच खरं. एकला चलो रे हे ऐकायला गोड वाटतं. मात्र माणूस जेव्हा हा मंत्र आचरणात आणतो तेव्हा ते तत्त्व पटतं म्हणून की आपोआप परिवारापासून फेकला जातो म्हणून नाईलाजानं स्वीकारतो. त्यानं आपणहून ती अवस्था एकट्याची वाट स्वीकारली असेल तर त्याची महत्त्व इतरांना सांगायच्या फंदात तो पडणार नाही. तो जेव्हा ती धडपड करतो तेव्हा त्या मार्गावरही त्याला सहप्रवासी हवा असतो. स्वतःच्या सावलीची सोबत पुरेशी वाटत नसली तरीही सावली इतका स्वामिनिष्ठ सोबती दुसरा कोणी नाही. कबीराची महती आणि त्याचा संदेश ओंकारनाथांपर्यंत का पोहोचवायचा? ओंकारनाथांनी पुन्हा तो प्रश्न विचारल्यामुळे सायरा म्हणाली, कबीर सांगतात माणूस आत्मवान आहे म्हणूनच त्यांनी आत्म्यापेक्षा कमी मौल्यवान गोष्टींसाठी जीव टाकू नये. अग्रीड. व्हॉट अबाउट मी? सर, प्रेमाचं एक तत्त्व आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर, कुणावरही, म्हणजे मित्र म्हणा, पत्नी, प्रेयसी, कोणीही एकचित्तानं प्रेम केलं असेल आणि तुम्हाला तितकाच उत्कट प्रतिसाद मिळाला असेल. अस्वस्थतेनं ओंकारनाथाने विचारलं. तुम्ही मला का मध्ये आणता? आय एम सॉरी. दॅट वॉज नॉट माय कंटेन्शन. मी म्हणते कोणत्याही 2 व्यक्तींनी असं कोसळणारं प्रेम एकमेकांवर केलं असेल तर त्यांचं वागणं, हसणं, बोलणं एकमेकांसारखं होतं. कालांतरानं त्यापैकी काहीजण एकमेकांसारखे दिसायला लागतात. प्रेम ही प्रचंड शक्ती आहे. जिथं संपूर्ण समर्पण केलं जातं तिथं प्रेम तुमच्यात परिवर्तन घडवून आणतं. निव्वळ वस्तूंवर जान कुर्बान करणारी माणसं वस्तूंसारखीच दिसायला लागतात. त्या दृष्टीनं सर, तुम्ही आरशात स्वतःला पहा. ओंकारनाथ गप्प राहिले. हे काहीतरी वेगळं होतं. आजवर हे असं कधी आपण ऐकलं नव्हतं. 6च महिन्यांपूर्वी आलेली ही स्टेनो, नाव सायरा, मराठी असलखीत बोलते, मराठी माध्यमात शिकली. हिला हिचा धर्म, परिवार, रूढी आवडत नाहीत म्हणे. आपण हिच्याशी कधी गप्पा गोष्टी केल्या नाहीत. कुणाशीच बोलत नाही तसं हिच्याशीही बोलत नाही. हिनं आपल्याला एवढं कधी हेरलं? अचूक पट्ट्यांवर हिची बोटं फिरतात आणि लावलेला सूर ऐकणाऱ्याला रुचेल की नाही ह्याची हिला चिंता नाही. तुम्ही माझं सर्वस्व आहात असं विनिता रोज ऐकवते. तेव्हा ती आपल्या चेहऱ्याकडे एकटक लावून बघते. विनिता विलक्षण देखणी आहे. अर्थात त्याशिवाय ती आपल्या घरात आलीच नसती. आयुष्य संपेपर्यंत जिच्याबरोबर रात्रंदिवस राहायचं आहे ती व्यक्ती केसांपासून पायाच्या नखांपर्यंत देखणी हवी. सायरा अत्यंत मामूली. पण हिनं आपल्या व्यक्तिमत्वाचं हे वर्णन करावं. आपण तिला आवडतो की नाही याचं डायरेक्ट उत्तर तर हिनं दिलंच नाही. विनिता इज डिफरंट. प्रॉपर मॅच. शी नेव्हर सेज नो. सायराची आणि विनिताची भेट घडवली पाहिजे. म्हणजे सायराला माझ्यात जे दिसलं नाही ते विनिता तिला दाखवून देईल. सर, आय वॉज अननेसेसरीली ब्लंट. सॉरी टू हर्ट यू. तुम्ही एकदा घरी या, विनिताला भेटा. त्यांना चालेल? शी नेव्हर सेज नो टू एनिथिंग. आय विल हॅव टू थिंक. का? जी व्यक्ती सगळ्या गोष्टींना होच म्हणते तिच्या होकारात काय उरलं असेल? आणि म्हणूनच मग अशा व्यक्तीला नकारात जे सामर्थ्य असतं त्याची ओळख कधी होईल? ओंकारनाथांनी मी तुम्हाला आवडतो की नाही या प्रकाराचा प्रश्न का विचारावा याच्यावर विचार करीत सायरा समुद्रकिनारी बसली होती. निसर्गानं सौंदर्याचं वरदान न दिलेल्या मुली पुरुषांना आवडतात. याचा नेमका अर्थ काय असेल? पंकजची गोष्ट वेगळी. श्रीमंतांच्या मुलांना स्वतःच्या पराक्रमावर काही मिळवण्यासाठी बापदाद्यांची दागा ठेवलेली नसते. काहीतरी सनसनाटी करून दाखवण्याकडे त्यांचा कल म्हणूनच जात असेल.
पण कृती करण्याचं धाडस जर नसेल तर वैचारिक पातळीवरच क्रांतीचे झेंडे लागतात. एखादे वादळ आल्याप्रमाणे विचार आले गेले तर हे झेंडे हाफ मास्ट व्हायला वेळ लागत नाही. पण काहीसे वयस्कर आणि विवाहित पुरुष असतात, त्यांना तरुण मुली का आवडतात? सायराला एकाएकी शुभाची आठवण झाली. शुभा सिस्टर. तिनं सांगितलं होतं, मेडिकलच्या इंटर्न्सकडून जेवढा त्रास होत नाही त्याच्यापेक्षा जास्त धोका लग्न होऊन 15-20 वर्ष झालेल्या पुरुषांकडून होतो. आणि त्यासाठी मुलगी देखणी असावी अशी पण गरज नसते. तू फिलॉसॉफीबरोबर सायकॉलॉजी कर आणि असं का असेल याचं तूच उत्तर दे. आपण उत्तर दिलेलं होतं. सगळ्या वेदशास्त्रात श्रुती आणि स्मृती ह्याच्यावर भर दिला आहे. श्रुती म्हणजे ऐकलेलं आणि स्मृती म्हणजे लक्षात ठेवलेलं. दोन्हीत अनुभवाचा उल्लेख नाही. श्रुती स्मृतीपेक्षा अनुभूती श्रेष्ठ आणि माणूस महाचतुर. तो सायकॉलॉजीची स्वतःपुरती फिलॉसॉफी बनवतो. ओंकारनाथांनी हा प्रश्न का विचारला असेल? माझ्यासारख्या सामान्य दिसणाऱ्या मुलीला आपण आवडतो का हे त्यांना का हवं असेल? हो करार्थी उत्तराची अपेक्षा त्यांनी देखण्या बाईकडून करावी. मी हो नाही म्हटलं तर काय फरक पडतो? सायराचे विचार थांबले. बाहेर हॉलमध्ये ओंकारनाथ कुणावर तरी अकारण चिडले होते. नेहमीसारखा आरडाओरडा करून ते बाहेर पडले. सायरा भानावर आली. आपण अजून ओंकारनाथांच्याच त्याच एका प्रश्नाभोवती फिरत आहोत. आपल्याला काल समुद्र दिसला नाही, लाटा दिसल्या नाही, विचार लाटा आतून मेंदूला झोडपत होत्या. त्या सूक्ष्म पारदर्शक विचार लाटांनी समुद्राच्या सगुण साकार लाटांचंही अस्तित्व नाहीसं केलं होतं. खरंच, वस्तू जेवढी सूक्ष्म तेवढी स्फोटक. सर्वात सूक्ष्म काही असेल तर ते विचारच. म्हणून अस्वस्थ उद्ध्वस्त करण्याची त्यांची शक्ती अफाट. आपण त्यांच्या स्वाधीन का होतो? मग मंडलिकांच्या शिकवणुकीचा काय उपयोग? विचारांची काहीच चूक नाही. आपणच त्यांच्या स्वाधीन होतो. ज्यांच्यापासून अंतरावर राहायचं त्यांना आपण घरातच जागा देतो. आपल्यापेक्षा ओंकारनाथ सुखी. विचार वगैरे भानगड नाही. कुणावरही चिडतात, बाहेर जातात, शांत झाले की परत येतात. आपण त्यांच्या प्रश्नावर इतका विचार करीत आहोत हे त्यांच्या गावीही नसेल. आपणच त्यांना त्यांचा अर्थ विचारला आणि ते पटकन म्हणाले, इट वॉज जस्ट अ कॅज्युअल क्वेश्चन. तर काही खरं नाही. प्राध्यापक मांडलिक सांगतात ते आचरणात आणायलाच हवं. थँक्यू. दी एंड ऑफ चॅप्टर 4.